नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। येणाऱ्या 2026च्या आर्मी अग्निवीर भरतीमध्ये आपलं सिलेक्शन व्हावं असं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। पण स्वप्न फक्त पाहायचे नसतात तर ते सत्यात उतरवायचे असतात। पण स्वप्न जर तुम्हाला सत्यात उतरवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही मेहनत केली पाहिजे। पण फक्त मेहनत महत्त्वाची नसेल तर महत्त्वाचं काय असतं, नियोजन। की ज्या परीक्षेची तुम्ही तयारी करताय त्या परीक्षेसाठी तुम्ही योग्य तसं नियोजन केलं पाहिजे। पण नियोजन न करता त्या नियोजनानुसार तयारी सुद्धा केली पाहिजे। आणि तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करताय त्या परीक्षेचा सिलेबस तुम्ही बघितला पाहिजे, महत्त्वाचे घटक तुम्ही बघितले पाहिजे, जेणेकरून प्रॉपर तुम्हाला त्याच परीक्षेसाठी तयारी करता येईल आणि तशाच पद्धतीचे प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला येतील आणि बरोबर तुम्ही ते प्रश्न उडवणार आणि येणाऱ्या भरतीमध्ये नक्की तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढणार आहे। म्हणून लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते कोणत्याही परीक्षेसाठी, तर ते असतं प्लॅनिंग जर तुम्ही व्यवस्थित केलं, त्या प्लॅनिंगला तुम्ही फॉलो केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ती दिशा कळाली की येणाऱ्या भरतीमध्ये आपण अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, कोणते टॉपिक वाचले पाहिजे, कोणत्या विषयामधले कोणत्या घटकाचा अभ्यास केला पाहिजे, कोणत्या कन्सेप्ट समजून घेतल्या पाहिजे, कोणत्या विषयाला किती वेळ दिला पाहिजे आणि कोणते विषय आपल्याला हातातले मार्क देणारे, सोपे असणारे, कोणते अवघड जाणारे, या सगळ्या गोष्टीचं जर तुम्ही चांगल्या प्रकारे नियोजन केलं त्यावेळेसच कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्ही सिलेक्शन घेऊ शकतात। पण येणारी जी काही 2026ची आर्मी अग्निवीर भरती आहे ती अतिशय महत्त्वाची असणार आहे, जागा सुद्धा भरपूर जास्त असणार आहे, म्हणून त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शनचे चान्सेस खूप जास्त असणार। म्हणून जे विद्यार्थी येणाऱ्या भरतीची तयारी करताय त्यांच्यासाठी तर आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण येणारी जी काही भरती आहे त्या भरतीमध्ये परीक्षा खूप जास्त महत्त्वाची असणार आहे। आता मागची जी काही अग्निवीर भरती झाली त्या अग्निवीर भरतीचे ग्राउंड आतापर्यंत चालू होते, तुम्ही बघितलं असेल की त्या ग्राउंड मध्ये मुलांना बऱ्यापैकी सूट देण्यात आली। म्हणजे अगोदर काय होत होतं की 5-10 पर्यंत कुठेतरी टायमिंग घेतला जायचा, त्यांना आउट ऑफ मार्क दिले जायचे, फर्स्ट पर्ची दिली जायची, ठीक आहे। पण आता त्यांनी तो टायमिंग वाढवलेला आहे, म्हणजे तुम्ही 5:30 पर्यंत 5:40 पर्यंत जरी आले तरी तुम्हाला फर्स्ट पर्ची दिल्या जाते, जवळपास आउट ऑफ मार्क दिल्या जात आहे। म्हणून सगळ्यात महत्त्वाचं इथून पुढे जे काही अग्निवीर भरतीचा खेळ असणार आहे तो परीक्षांच्या मार्कांवरती असणार आहे, परीक्षेचे मार्क महत्त्वाचे ठरणार आहे। म्हणून जी काही परीक्षा आपल्याला 100 मार्काची असते त्या 100 मार्काच्या परीक्षेचं नियोजन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे, कोणत्या विषयाला किती वेळ दिला पाहिजे, कोणते घटक वाचले पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे, बऱ्यापैकी गोष्टी तुमच्या क्लिअर होणार आहे। जे विद्यार्थी अग्निवीर भरतीची तयारी करताय त्यांना हा व्हिडिओ शेअर सुद्धा करायचा आहे, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत सुद्धा जाईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, अग्निवीर भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय। माहितीचे व्हिडिओ आपण घेत असतो, अभ्यासक्रमाचे व्हिडिओ सुद्धा आपण घेत असतो, त्याचबरोबर परीक्षा जवळ आल्यानंतर आपण एक प्रश्नांची सिरीज सुद्धा तुमच्यासाठी चालू करणार आहे। त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये काय बघायचंय की येणाऱ्या परीक्षेसाठी आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे, कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे। मी अगोदरच तुम्हाला बोललो की कोणत्याही परीक्षेसाठी प्लॅनिंग खूप जास्त महत्त्वाची असते। आपण शिवाजी महाराज वरूनच बघूया की शिवाजी महाराजांना कोणती लढाई लढायची असली, कोणतं युद्ध करायचं असलं तर त्याची प्लॅनिंग ते 1 महिना अगोदर करत होते। किती दिवस अगोदर करत होते? 1 महिना अगोदर करत होते। पण आपल्याकडे 1 महिना नाही तर आपल्याकडे 3 महिने, कारण आपली जी काही परीक्षा होणार आहे बघा ती 1 जून ते 15 जूनच्या दरम्यान होणार आहे। कधी होणार आहे? 1 ते 15 जूनच्या दरम्यान आपली परीक्षा होणार आहे। तर इथून पुढे 3 महिने आपल्याकडे, मार्च महिना, एप्रिल महिना, मे महिना, असे एकूण 90 दिवस जवळजवळ आपल्याकडे असं आपण पकडून चालूया। मग ह्या 90 दिवसाची तुमची स्ट्रॅटेजी काय पाहिजे, तुमची प्लॅनिंग काय पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्शन मिळवलं पाहिजे, ठीक आहे। तेच आपल्याला बोलायचंय। मग लक्षात ठेवा, प्लॅनिंग जर तुम्ही चांगल्या प्रकारे केली, त्या प्लॅनिंगला तुम्ही फॉलो केलं तर त्यावेळेसच आपलं सिलेक्शनचे चान्सेस वाढत असतात। पण अदरवाईज तुम्ही चालू आहे म्हणून चालू आहे अभ्यास, युट्यूब वरती जाणं, कोणाचेही लेक्चर बघणं, त्यानंतर वेगळे पुस्तकं वाचणं, पण परीक्षाभिमुख तुमची तयारी होणं महत्त्वाची आहे। कारण परीक्षेला विचारत काय असतात हेच जर तुम्हाला कळालं नाही, परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास कशाचा करायचा हेच जर तुम्हाला कळालं नाही तर तुम्ही त्या ठिकाणी यशस्वी होणार नाही। म्हणून सगळ्यात महत्त्वाचं कोणत्याही परीक्षेसाठी गरजेचं काय असतं की त्या परीक्षेला विचारत काय असतात, महत्त्वाचं काय असतं, त्या प्रकारे नियोजन करणं, या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात, ठीक आहे। आता बघा, तुमचे फॉर्म भरणं सध्या चालू आहे। ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नसेल भरून घ्या, किंवा अजून 1 महिना तुमच्याकडे बाकी आहे। 1 एप्रिलला लास्ट डेट असणार आहे, म्हणजे कुठेतरी 25 दिवस आपल्याकडे बाकी असं आपण पकडून चालूया। पण जास्तही घाई न करता तुमचे एखादे डॉक्युमेंट काढायचे राहिलेले असतील कुठेतरी, आधार कार्ड वरती म्हणा किंवा 10वीचं सर्टिफिकेट इथं महत्त्वाचं असणार आहे, त्यावरती जन्मतारीख चुकली आहे का नाही, नाव चुकले ते एकदा व्यवस्थित क्लिअर करून घ्या। शक्यतो आधार कार्डवरची जी काही माहिती आहे ती तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट वर प्रमाणे असणं खूप जास्त गरजेचं असतं, त्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंटला प्रॉब्लेम येत
नाही. ठीक आहे, म्हणून तोपर्यंत डॉक्युमेंट क्लिअर करून घ्या. उद्या तुम्हाला फॉर्म कसा भरायचा स्टेप बाय स्टेप त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ टाकणार आहे. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यम मधून बॅच घ्यायची असेल, येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये तुमचा सगळा सिलेबस कव्हर होणार आहे. बऱ्यापैकी सिलेबस आपण या बॅच मध्ये कव्हर केलेला आहे. आता बऱ्यापैकी सिलेबस कव्हर का बरं केला बॅच मध्ये आपण, कारण इथून पुढे 3 महिने, हे 3 महिने जर तुम्ही लेक्चर करत बसले, सगळं शिकत बसले, तर प्रॅक्टिस केव्हा करणार? त्यामुळे आपण बऱ्यापैकी सिलेबस या बॅच मध्ये कव्हर केलेला आहे. डेली लाईव्ह लेक्चर सुद्धा या बॅच मध्ये चालू आहे. स्ट्रॅटेजीचे लेक्चर आपण बॅच मध्ये देतोय की कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे, कशा पद्धतीने मार्क वाढवले पाहिजे, या सगळ्या गोष्टी बॅच मध्ये सध्या फ्री चालू आहे. बॅच एकदा बघा, त्या बॅच मधले फ्री लेक्चर एकदा बघा डेमो मधले. जर तुम्हाला खरंच वाटतंय की ही बॅच घेऊन येणाऱ्या परीक्षेमध्ये आपला फायदा होणार आहे, तर नक्की तुम्ही ही मराठी माध्यम मधली बॅच घेऊ शकतात. येणारी परीक्षा मराठी माध्यम मध्ये सुद्धा तुम्हाला देता येणार आहे, म्हणून आपली बॅच ही मराठी माध्यम मध्ये असणार आहे. सगळी जी काही टीम या बॅच मध्ये शिकवायला आहे बघा, ती वेगवेगळ्या पदावरती निवड झालेली. त्याचबरोबर मी स्वतः असणार आहे. एनडीए जी काही आर्मी अधिकारीची परीक्षा असते बघा, एनडीए, ती एनडीएची परीक्षा पास करून 5 दिवसाचा जो इंटरव्ह्यू होत असतो, तो इंटरव्ह्यू मी दिलेला आहे. सांगायचा अर्थ असाच आहे की सगळी टीम तुम्हाला अनुभवी या बॅच मधली. म्हणून ही बॅच घ्यायची असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमी ऍप डाउनलोड करा. बॅच मध्ये सध्या खूप मोठी ऑफर चालू आहे. 1000 रुपयाची बॅच फक्त 200 रुपयाला मिळणार आहे. मराठीमध्ये पेपर होतोय, म्हणून मराठी राजमार्ग, अग्निवीर राजमार्ग असं मराठी माध्यम मधलं पुस्तक सुद्धा आपण काढलेलं आहे. या पुस्तकामध्ये सगळे जे काही विषय तुम्हाला व्यवस्थित परीक्षाभिमुख दिलेले आहे, म्हणजे जेवढं परीक्षा पुरतं मर्यादित आहे, महत्वाचं आहे, तेवढंच या पुस्तकामध्ये दिलेले. सगळे विषय सुटसुटीत दिलेले. एकदा तुम्ही व्यवस्थित चेक करा जवळच्या दुकानामध्ये जाऊन की ह्या परीक्षेच्या अभ्यासामधून आपलं येणाऱ्या भरतीमध्ये सिलेक्शन होऊ शकतं का. आर्मीमध्ये 1 नंबर आहे महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये आपला आर्मी एक्झाम मध्ये या पुस्तकानं नंबर काढलेला आहे. अमेझॉन वरती सुद्धा चेक करा. बेस्ट सेलर पुस्तक आहे. सगळे मुलं हेच वापरताय, कारण त्यांना माहिती की येणाऱ्या भरतीमध्ये हे पुस्तक अतिशय महत्वाचं ठरणार आहे. मराठी माध्यम मधून आपण हे पुस्तक काढलेलं आहे, कारण महाराष्ट्रातल्या मुलांना अडचणी यायला नको म्हणून. ठीक आहे, म्हणून अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक मुलाकडे हे पुस्तक असणं गरजेचं आहे. एकदा स्वतः बघा फक्त, मग बघितल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की पुस्तक महत्वाचं आहे तरच तुम्ही नक्की हे पुस्तक घेऊ शकतात. फक्त 250 रुपये किंमत आहे मित्रांनो. दुकानात तुम्हाला ते 230 ते 240 रुपयापर्यंत कोणत्याही मिळून जाणार आहे. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. या झाल्या सगळ्या गोष्टी. आपण जाऊया आता पुढं महत्वाच्या गोष्टीकडं. आता कोणत्याही परीक्षेसाठी परीक्षा पॅटर्न समजून घेतला पाहिजे. अभ्यासक्रम आपल्याला कळालं पाहिजे की ह्या परीक्षेचा अभ्यासक्रम काय. जर तुम्हाला काय वाचायचं, परीक्षेला नेमकं विचारणार काय, कोणते विषय हेच जर माहित नसलं तर मग आपला त्या परीक्षेची तयारी करून काही फायदा नाही. फक्त नाही की नाही मेरे को आर्मी में जाना है, मला हे करना आहे वो करना आहे, हे सगळं नसतं. रियालिटी समजून घ्यायची असते की नेमकं परीक्षेला विचारत काय असतात. बरोबर आहे की नाही. आणि आधीच ढिंडोरा पिटून नाही ठेवायचा की मी आर्मीचे अधिकारी, आर्मीची तयारी करतोय, हे करतोय ते करतोय, आर्मीमध्ये मग सिलेक्शन होणार आहे. बरोबर आहे. मग स्टेटस ठेवणं, स्टोऱ्या ठेवणं. अभ्यासाला गेलं तर स्टेटस, अजून अभ्यास करणं व्यवस्थित डीपमध्ये, परीक्षा देणं, निकाल येणं, सिलेक्शन होणं, या सगळ्या गोष्टी बाकी आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं की आता शांततेत अभ्यास करायचा. एकदा सिलेक्शन झाल्यानंतर जेवढा धिंगाणा करायचा तेवढा धिंगाणा करायचा. पण इथून पुढे जे काही 3 महिने, त्या 3 महिन्यामध्ये एकदम शांतता ठेवायची. शांतपणे अभ्यास करायचा, कोणाच्या नादाला लागायचं नाही, आपल्या नादात राहायचा, आपला अभ्यास करायचा. ठीक आहे. आणि येणाऱ्या परीक्षेसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असणार आहे, अभ्यासक्रम. कारण आपल्याकडे 3 महिने आणि या 3 महिन्यामध्ये आपल्याकडे लिमिटेड अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही इतिहासाचं पुस्तक घेतलं, आता इतिहासाचं पुस्तक 400-500 पेजेसचं सुद्धा असतं, 200 पेजेसचं सुद्धा असतं, आणि आपल्या अग्निवीर भरतीमध्ये आपण त्याचे कमीत कमी 70 पेजेस दिलेले, 60 पेजेस. मग त्यामध्ये सगळा तुमचा इतिहास कव्हर केलेला आहे. म्हणजे सांगायचा अर्थ काय की तुम्ही परीक्षाभिमुख तयारी करा. जे परीक्षेला विचारत असतात, इतिहासाचे प्रश्न किती येणार आहे परीक्षेला, जीकेचे 15 येतात, त्यापैकी 3 ते 4 प्रश्न इतिहासाचे येणार. मग त्या 3 ते 4 प्रश्नासाठी एवढं मोठं भलं मोठं पुस्तक वाचणं गरजेचं आहे का? नाही. मग त्यासाठी लिमिटेड वाचणं गरजेचं आहे. मग तशा पद्धतीने आपण लिमिटेड महत्वाचे वन लाइनर स्वरूपामध्ये डायग्राम यूज करून, आवश्यक त्या ठिकाणी इमेजेस यूज करून इतिहास सगळा व्यवस्थित दिलेला आहे, जो परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे तो. ठीक आहे, म्हणून तेवढं तुम्ही वाचा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदाच तुमचा त्या ठिकाणी होणार आहे. मग आता गणिताचा अभ्यासक्रम काय, बुद्धिमत्ताचे कोणते टॉपिक विचारणार, बुद्धिमत्ताचे 5 प्रश्न 10 मार्कासाठी येत असतात. मग त्याच्यासाठी का सगळेच टॉपिक अभ्यासायचे का, कोणत्या टॉपिकला जास्त महत्व द्यायचं. ठीक आहे, या सगळ्या गोष्टीबद्दल आपण बोलणार आहे. सगळ्यात महत्वाचं परीक्षा पॅटर्न, त्याचबरोबर प्रश्नांची लेवल सुद्धा एक महत्वाची असते की प्रश्न कोणत्या लेवलचे विचारताय आपल्याला. आता नफा तोटा मधला जो काही प्रश्न आहे तो इकडे तुमच्या अग्निवीर भरतीला विचारतात, एसएससीच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये सुद्धा विचारत असतात, आणि आर्मी अधिकाऱ्याच्या ज्या काही एखाद्या एक्झाम होत असतात, ठीक आहे, सीडीएस वगैरे, तिथे सुद्धा नफा तोटा विचारत असतात. मग फरक काय असतो नेमका, तर फरक असतो लेवलचा. म्हणजे तुमची जी काही प्रश्न विचारण्याची लेवल आहे ती वेगळी असणार आहे, त्यांची वेगळी असणार आहे. मग तुम्ही जर एवढ्या डीप मध्ये अभ्यास केला तर वेळ जास्त लागणार ना.
अभ्यास नका करू असं म्हणत नाही मी, पण परीक्षा तुमची अग्निवीरच टार्गेट असेल, एकच परीक्षा टार्गेट असेल, त्या परीक्षा पुरता मर्यादित अभ्यास तुम्ही करा, थोडासा एक्स्ट्रा करू शकतात. पण जास्त वेळ जर तुम्ही वाया घातला तर अगोदरचे टॉपिक करण्यामध्येच बाकीचे सगळे टॉपिक सुटून जातील, जे हातातले ते बी चालले जाईल. बरोबर आहे की नाही? म्हणून लक्षात ठेवा, सोना घेण्याच्या नादामध्ये डायमंड आपल्या हातातून निसटून जाणं अशी म्हण तुम्ही ऐकली असन. बरोबर आहे की नाही? मग तशा गोष्टी व्हायला नको. ठीक आहे, आता बघा एक्झाम पॅटर्न आपण समजून घेऊया. तर आपण मोस्टली जी काही अग्निवीर भरतीमधली महत्वाची पोस्ट असते बघा, जीडी पोस्ट, जनरल ड्युटी, याच्या जागा सुद्धा खूप जास्त असतात, सिलेक्शनचे चान्सेस सुद्धा जास्त असतात. बाकीच्या पदापेक्षा कमी मार्कावरती सिलेक्शन जीडी मध्ये होत असतं. जीडी प्लस अजून एखादा टेक्निकल म्हणा किंवा क्लर्क म्हणा किंवा नर्सिंग असिस्टंट म्हणा, असे तुम्ही 2 फॉर्म टाकू शकतात कोणती, पण मला वाटतं एक फॉर्म तुम्ही जीडी ठेवला पाहिजे. कारण एक फॉर्म जीडी का बरं ठेवायचं, सिलेक्शन चान्सेस जास्त असतात. बरोबर आहे. आणि तुमची जर कॅपेबिलिटी असेल, तुमचा अभ्यास असेल, तर क्लर्कला बी फॉर्म भरा. 2 फॉर्म तुम्ही कोणतेही भरू शकतात. ठीक आहे, जेणेकरून हे तुम्हाला सोडता येईल आणि ते जॉईन करता येईल, दोन्हीकडे तुमचं सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे, मग त्या पद्धतीने एक पद तुम्ही हे ठेवलं तर चांगली गोष्ट आहे. चला, आता परीक्षेला गणिताचे 15 प्रश्न विचारणार, बुद्धिमत्ताचे 5 प्रश्न विचारणार, जीकेचे 15 प्रश्न विचारणार आणि विज्ञानचे 15 प्रश्न विचारणार. आता मी तुम्हाला इथं गणित बुद्धिमत्ताचं सांगणार आहे, हातातले मार्क आहे. हातातले मार्क म्हणजेच किती? 40 मार्क तुमचे एकदम हातातले. 100 मार्कापैकी 40 मार्क तुमच्या हातातले असणारे ते गणित बुद्धिमत्ता देणारे सिलेक्टेड टॉपिक विचारत असतात, त्या टॉपिकच्या सिलेक्टेड कन्सेप्ट विचारत असतात. आणि हा अभ्यासक्रम आपण बॅच मध्ये घेतोय, असं नाही की तुम्हाला बॅच घ्यायची आहे. फ्रीमध्ये बघा, सध्या फ्रीमध्ये चालू आहे, बॅचमध्ये सगळं जे काही लेक्चर चालू आहे डेली तर फ्रीमध्ये चालू आहे. त्यामध्ये अभ्यासक्रम बघा की कोणकोणते घटक मी सांगितलेले, गणिताचे कोणकोणते घटक सांगितले. आता गणिताचा संख्या टॉपिक आहे, तर संख्यामधलं काय काय अभ्यास करायचा ते पण सांगितलेले डिटेलमध्ये. इथं आपल्याला एवढा वेळ नाही तेवढं सगळं सांगायला, पण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत तेवढ्या फक्त सांगतोय की गणितामध्ये आपल्याला कोणत्या टॉपिकवरती फोकस द्यायचा. बघा, संख्यामध्ये बी आपल्याला काय विचारणार, सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या. बरोबर आहे. सम संख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज, ह्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज, या 2-4 टाईप वरतीच प्रश्न येत असतो. स्थानिक किंमत वरती एखाद 2 प्रश्न आला तर येत असतो. त्यानंतर विभाज्यतेच्या कसोट्या, त्यामध्ये तुम्हाला जर महत्वाचे जे काही संख्या असतात त्यांच्या जर कसोट्या माहिती असल्या तेवढं भरपूर झालं, कारण त्याच्या रिलेटेड प्रश्न येत असतो परीक्षेला. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा लसावी मसावी विचारतात, सिंपल विचारत असतात, 2-3 कन्सेप्ट महत्वाच्या असतात. मूलभूत क्रिया, बॉडमास रूल महत्वाचा आहे. अपूर्णांकामध्ये काय विचारणार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अपूर्णांकाची. ठीक आहे, एखाद्या वेळेस बाय चान्स विचारला तर खाली 4 अपूर्णांक दिलेले, त्या 4 अपूर्णांकांपैकी सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता, अशा टाईपचा एखादा प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, त्यानंतर नफा तोटामध्ये बी नफा काढणं, तोटा काढणं, शेकडा नफा काढणं, शेकडा तोटा काढणं हे विचारतात. सरळ व्याजमध्ये एका कन्सेप्ट वरती प्रश्न असतो फक्त, जे सरळ व्याजाचं सूत्र आहे, सरळ व्याज बरोबर म गुणेला द गुणेला क भागेला 100. या एका सूत्रावरच वारंवार भरपूर सारे प्रश्न विचारत असतात. ठीक आहे, चक्रवाढ व्याजवरती जास्त प्रश्न विचारत नाही, पण एखादं सूत्र जरी तुम्ही पाठ ठेवलं चक्रवाढ व्याज काढायचं, तेवढं भरपूर झालं अग्निवीर भरतीसाठी. आणि आपण दिलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये तशा पद्धतीने सगळी माहिती. लसावी मसावीचे वेगवेगळ्या वारंवार विचारल्या जाणाऱ्या कन्सेप्ट व्यवस्थित तक्त्यामध्ये तुम्हाला दिलेले, भूमिती व्यवस्थित डिटेलमध्ये दिलेले आहे या पुस्तकामध्ये, कारण सेंट्रलच्या परीक्षेला भूमिती विचारत असतात चांगल्या प्रकारे. ठीक आहे, त्याचबरोबर जी काही ट्रिग्नॉमेट्री असती, त्या त्रिकोणमिती, त्याच्यामध्ये आपल्याला साइन 30, जे काही थिटाची व्हॅल्यू असते ती विचारत असतात, साइन थिटा, कॉस थिटा, बरोबर, टॅन थिटा तुम्ही बघितलं असेल. मग ते तक्त्यामध्ये दिलेले आहे तुम्हाला ऍड करून, जेवढं विचारत असतात. महत्वाच्या आयडेंटिटीज विचारत असतात, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा बरोबर काय होत असतो, बरोबर आहे की नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित आपल्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहे. एकदा जवळच्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही पुस्तक बघा, बऱ्यापैकी तुमच्या गोष्टी लक्षात येतील. येणाऱ्या परीक्षेमध्ये महत्वाचं पुस्तक असणार आहे, सिलेक्शन मिळवून देणारं पुस्तक असणार आहे, ते तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार आहे. ठीक आहे, मग गणितामध्ये काय काय वाचायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे महत्वाचं. भूमितीमध्ये बी काय, तर परिमिती क्षेत्रफळ यावरती वारंवार प्रश्न आहे. मग चौरसाच्या असू द्या, आयताच्या असू द्या, वर्तुळाच्या असू द्या, त्रिकोणाचा असू द्या, या संबंधित प्रश्न विचारत असतात. बेसिक कन्सेप्ट जास्त विचारत असतात. त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज ही महत्वाची कन्सेप्ट आहे, सगळ्या परीक्षामध्ये वारंवार प्रश्न विचारतात. चौकोनाच्या 4 कोणांची मिळून बेरीज किती होती, सर्कल किती अंशाचा असतं टोटल मिळून सर्कल, तर तो सुद्धा एक प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे. बुद्धिमत्तामध्ये पहिले 4-5 टॉपिकच महत्वाचे, कोणते, तर अंकमालिका, अक्षरमालिका, त्यानंतर वेगळा घटक ओळखणं, समसंबंध, सांकेतिक भाषा, त्यानंतर दिनदर्शिका हा टॉपिक आहे. ते बाकीचे टॉपिक एवढे महत्वाचे नाही, पहिले 5 टॉपिक. त्यानंतर एक त्यांनी ऍड केलाय महत्वाचा, इंग्रजी वर्णमालेनुसार रचना, म्हणजे एबीसीडी जर तुमची झेड पर्यंत पाठ असेल तर ते सगळे प्रश्न तुमचे सुटणार आहे, पण ते कसे सोडवायचे हे कळणं गरजेचं आहे फक्त. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आपले जे काही घड्याळ टॉपिक आहे, तो घड्याळ टॉपिक एक महत्वाचा आहे. त्याच्यावरती एखादा प्रश्न विचारला तर विचारू शकतात, पण जास्तही अवघड विचारत नाही, सोपे विचारणार. दिशा टॉपिक आहे, दिशामध्ये फक्त दिशा काढणं विचारतात, किंवा पायथागोरस थेरम तिथे एक महत्वाचा ठरणार आहे. त्यानंतर वैवारी हा टॉपिक महत्वाचा आहे, तो डिटेलमध्ये करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर रांगेतील क्रमांक
हा सुद्धा महत्वाचा आहे, त्यावरती प्रश्न विचारलेले आहे. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहे. नातेसंबंधावरती सुद्धा प्रश्न विचारलेले. तर बुद्धिमत्तामध्ये एवढे टॉपिक महत्वाचे असणार, एवढे केले तरी भरपूर झाले. पण ह्या सगळ्या टॉपिक मधलं बी नेमकं काय काय वाचायचं, कोणकोणत्या कॉन्सेप्ट करायच्या, हे सगळं जर तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल तर बॅच मध्ये फ्री लेक्चर आहे. आपलं महाराष्ट्र अकॅडमी ऍप डाउनलोड करा, बॅच घ्यायची सुद्धा गरज नाही तुम्हाला. मग तो अभ्यासक्रम तुम्हाला डिटेलमध्ये अजून माहिती होणार. ठीक आहे. त्याचबरोबर आज 2 ला लाईव्ह लेक्चर असणार आहे. त्याच्यामध्ये जीकेचा डिटेल सिलेबस आपण घेणार आहे, विज्ञानचा सुद्धा डिटेल सिलेबस आपण घेणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, की कशा पद्धतीने विचारणार. जीके मध्ये बी तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल वाचायची गरज आहे का, महाराष्ट्राचा इतिहास वाचायची गरज आहे का, नाही तर भारताचा वाचा, जास्त फोकस तिकडे असणार आहे. जगाचा बाय चान्स मेन कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या. प्राचीन इतिहास इथं महत्वाचा असतो. प्राचीन इतिहासामध्ये सिंधू घाटी सभ्यता वगैरे तुम्ही ऐकला असन, वाचला असन. ठीक आहे, हडप्पा संस्कृती वाचला असन, त्या संबंधित प्रश्न विचारत असतात. दिल्ली सल्तनत आहे, बरोबर आहे, त्या गोष्टी करायच्या इतिहासामध्ये. आणि जो की आधुनिक भारताचा इतिहास आहे तो थोडाफार करायचा. मध्ययुगीन आणि प्राचीनला इकडे फोकस असतो जास्त. पण ते प्रश्न नेमके कोणकोणते विचारतात, एवढा सगळा विस्तृत आपला सिलेबस आहे. त्यापैकी सगळ्यात जर वाचत बसलो तर वेळ जातो. ठीक आहे, म्हणून मेन गोष्टी जे वन लाईनर स्वरूपामध्ये येऊ शकतात अशा पद्धतीचे वाचायचे आहे. त्याच्यानंतर भूगोलाचा बी महाराष्ट्राच्या भूगोलवरती जास्त फोकस द्यायचा नाही, म्हणजे वाचायचीच गरज नाही, कारण त्याच्या रिलेटेड प्रश्न येणार नाही. सेंट्रलची परीक्षा असते आपली, त्यामुळे भारताचा भूगोल इथं अतिशय महत्वाचा असणार आहे. त्याच्यानंतर विज्ञान खूप जास्त महत्वाचं आहे, कारण विज्ञान बऱ्यापैकी मुलांना अवघड जात असतो. आणि इथं विज्ञानमुळे बऱ्यापैकी विद्यार्थी त्या लिस्ट पासून मागे जातात. म्हणजे सिलेक्शन न होण्याचं कारण जास्त विज्ञान ठरतो बऱ्यापैकी, की विज्ञान मधल्या बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या असतात, वारंवार वाचायचे असतात, अवघड शब्द असतात, पाठ करायचे असतात. पण वन लाईनर जरी तुम्ही चांगले केले, वारंवार रिवाइज केलं, फक्त असं कमी सिलेबस तुमच्याकडे ठेवायचा. एवढे पानं वाचायला जास्त वेळ लागल, एवढे पानं लक्षात ठेवायला जास्त वेळ लागणार आहे, एवढा मोठा लक्षात ठेवायला जास्त वेळ लागणार आहे, एवढे लक्षात ठेवायला कमी वेळ लागणार आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणून काय करायचं, जिथं कमी वेळ लागतोय, कमी वेळ लागल्यानंतर, कमी सिलेबस तुमच्याकडे असल्यानंतर, कमी घटक तुम्हाला अभ्यासायचे असल्यानंतर काय होणार त्या ठिकाणी, की तेच तुम्हाला रिपिटेशन होईल, परत तुम्ही तेच वाचणार. आणि या सगळ्या गोष्टीमधून तुमचं रिव्हिजन खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. आणि येणाऱ्या परीक्षेला प्रश्न आला आणि तेवढ्याच रिलेटेड मधून प्रश्न येत असतो, आला की तुम्ही उडवला. चालू घडामोडीमध्ये काय वाचायचंय तुम्हाला, तर महत्वाच्या युद्ध सराव असतील. आता बघा, इस्रायल आणि इराणचं त्या ठिकाणी युद्ध चालू आहे. मग त्या संबंधित इराणची राजधानी विचारतात, बरोबर आहे, इस्रायलची राजधानी विचारतील, त्यांचे अध्यक्ष कोण आहे ते विचारतील. अशा टाईपचे प्रश्न परीक्षेला विचारू शकतात. ते तुम्हाला क्लिक झालं पाहिजे लगेचच. राज्यशास्त्र इथं महत्वाचं आहे. राज्यशास्त्राचे महत्वाचे कलम करायचे. त्या महत्वाच्या कलमावरती प्रश्न आहे. घटना दुरुस्ती महत्वाच्या सगळ्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. स्टॅटिक जीके इथं महत्वाचं आहे, कारण 15 पैकी 6 ते 8 प्रश्न कशाचे असणार आहे, स्टॅटिक जीकेचे असणार आहे. स्टॅटिक जीके मध्ये काय असतात रे, की हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे, बरोबर आहे, हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे. म्हणजे हा जो चषक आहे तो समजा एखादा चषक दिलेला असला रणजी ट्रॉफी, रणजी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारत असतात. ठीक आहे, किंवा एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्ती कशासाठी विशेष आहे, तो व्यक्ती कशासाठी प्रसिद्ध आहे ते विचारत असतात. या सगळ्या गोष्टीनुसार तुम्हाला अभ्यास करायचे. दिनविशेष विचारतात महत्वाचे तेवढं असतं जीके मध्ये. विज्ञानमध्ये जीवशास्त्राचा जरा डिटेलमध्ये अभ्यास करायचा, कारण त्याच्या रिलेटेड प्रश्न जास्त असतात आपल्याला परीक्षामध्ये. ठीक आहे, प्राणीशास्त्र झालं, त्याच्यानंतर वनस्पतीशास्त्र झालं, रोग झाले, हे त्यानंतर जीवनसत्व झाले, हे वारंवार विचारले जाणारे घटक तेच विचारत असतात वारंवार. ठीक आहे, त्यामुळे चांगल्या प्रकारे तशा पद्धतीनं या 4 घटकाचा अभ्यास करायचा आहे. फक्त सांगायचं एवढंच आहे की ह्या 2 विषयातले जे मार्क आहे ते मार्क जाऊ देऊ नका. बरोबर, तिथे 40 मार्क भेटणार, फिक्स भेटणार. एखादा चुकला तर चुकला बाबा, 38 पकडू आपण, तिथं 38 भेटले. जीके मध्ये कसे तरी एक अनएक्सपेक्टेड क्वेश्चन असतात. पण स्टॅटिक जीके 15 पैकी जर तुम्ही चांगलं केलं स्टॅटिक जीके, तर 7-8 प्रश्न बरोबर सुटणार आहे. बाकीचे थोडं वाचलेलं असतं तर 2-3 तर बरोबर येतील. म्हणजे 15 पैकी तुमचे 8 ते 9 प्रश्न तुम्हाला येत आहे. बाकीचे तुक्क्यामधून 2-3 तर बरोबर येतील. मग 10 तुमचे बरोबर आले जीके मधले. ठीक आहे, आणि विज्ञान तुम्हाला चांगलं करायचंय. विज्ञान कितीही चांगलं केलं तरी 2 ते 3 प्रश्न चुकत असतात. पण इथं वन लाईनर स्वरूपाचे प्रश्न म्हणून इथं जास्त चुकणार नाही. ठीक आहे, पण तरी आपण पकडलं की 10च बरोबर आले बाबा, 5 चुकले. मग लावा आता टोटल किती झाले रे, 38 आणि 10 48, 48 आणि 10 किती झाले, 58. बरोबर आहे की नाही. इथं आपण डायरेक्ट मार्क पकडले आहे ना. इथं 19 क्वेश्चन घ्यायचे आपल्याला. 19 आणि 10 किती झाले, तर 19 आणि 10 झाले 29, 29 आणि 10 झाले 39. म्हणजे 39 क्वेश्चन तुम्ही बरोबर सोडवताय. आणि एवढ्यावर तुमचं काम होतं जवळजवळ 40 क्वेश्चन. 35च्या पुढे क्वेश्चन तुमचे बरोबर आले तर जवळपास तुमचं सिलेक्शन होत असतं. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा 39 क्वेश्चन वरती तुमचं नक्कीच त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. म्हणजे 78 मार्क तुमचे येणार आहे. बरोबर, 75च्या पुढे जवळपास सिलेक्शन होत असतं आपलं. ठीक आहे, 70-75च्या पुढे. म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला तयारी करायची आहे. एवढं टार्गेट ठेवायचे. जे हातातले प्रश्न आहे, हातातले मार्क आहे, ते बिलकुल बी जाऊ देऊ नका.
त्याच्यानुसार तयारी करा. तीच तयारी महत्वाची असणार आहे, कारण तुम्ही जेवढ्या चांगल्या प्रकारे नियोजन करताल, जेवढ्या चांगल्या प्रकारे तयारी करताल, तेवढं लवकर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढण्याची खूप महत्वाची संधी तुमच्याकडे आहे आणि येणारी संधी तुम्हाला गमवायची नाही बिलकुल बी. आणि ह्या टॉपिक मधले, या गणितामधले कोणकोणते टॉपिक करायचे, त्या टॉपिक मधल्या बी कोणत्या कन्सेप्ट अभ्यासायच्या, सगळं तुम्हाला बॅच मध्ये सध्या फ्री चालू आहे. फ्री मध्ये एकदा बघून घ्या. बॅच वाटलंच तर घेऊ नका. एकदा कुठेतरी तुम्हाला वाटलं की बाबांनो हे लेक्चर खूप महत्वाचं आहे, येणाऱ्या परीक्षेसाठी बॅच सुद्धा महत्वाची असणार आहे, तर त्यावेळेस तुम्ही बॅच घेऊ शकता. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. फक्त अभ्यास सोडू नका. अभ्यास महत्वाचा आहे. जेवढा प्रामाणिकपणे नियोजन पद्धतीनं परीक्षाभिमुख तुम्ही अभ्यास करणार आहे, तेवढ्या पद्धतीने तुमची त्या ठिकाणी सिलेक्शनचे चान्सेस नक्की वाढणार आहे. आपलं पुस्तक सुद्धा आहे मराठी माध्यम मधलं, अग्निवीर राजमार्ग पुस्तकाचं नाव आहे बघा. जवळच्या दुकानामधून जाऊन एक पुस्तक एकदा बघून या फक्त, की पुस्तकामध्ये चांगल्या प्रकारे आपली तयारी होणार आहे का, काय काय दिलेलं आहे, कशा पद्धतीने माहिती आहे, सगळी एकदम तुम्हाला डिटेलमध्ये व्यवस्थित दिलेली आहे, सुटसुटीत पद्धतीने दिलेली आहे. सराव प्रश्न खूप जास्त तुम्हाला सोडवायला दिलेले आहे, जेणेकरून तुमचा सराव चांगल्या प्रकारे झाला पाहिजे. ठीक आहे, गणित बुद्धिमत्ता असेल, विज्ञान असेल, जीके असेल, सगळं सुटसुटीत एकदम चांगल्या पद्धतीनं आपण या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, फक्त लक्षात ठेवा, येणारी भरती महत्वाची असणार आहे. येणारी भरती आपल्यासाठी शेवटची असणार आहे असं समजायचं तुम्ही ना, बरोबर आहे की नाही? कारण आपल्याला वर्दी मिळवायची. एवढ्या स्वप्नांपासून फक्त स्वप्न पाहायचे नसतात, अगोदरच मी तुम्हाला सांगितलं. तर त्या स्वप्नासाठी लढायचं असतं, रात्रंदिवस मेहनत करायची असते, झटायची असते. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, की स्वप्न फक्त पाहायचे नसतात, तर स्वप्न सत्यात उतरवायचे असतात. आणि ह्या स्वप्नासाठी रात्रंदिवस मेहनत घ्यावं लागत असते, लढावं लागत असतं, झुरायचं असतं रात्रंदिवस. ठीक आहे, म्हणून त्या पद्धतीने अभ्यास चालू करा. असं काही आपल्याला डोंगर उचलायचा नाही, पहाड उचलायचा नाही, फक्त अभ्यास करायचा आहे. जे आई वडील एवढ्या दिवसापासून आपल्यासाठी मेहनत घेत आहे, त्यांना कुठेतरी वाटतंय की माझा मुलगा लागला पाहिजे, माझी मुलगी लागली पाहिजे, ह्या सगळ्या नातेवाईकांमध्ये, गावामध्ये, भावकीमध्ये आपलं नाव मोठं केलं पाहिजे. तुमच्या बापानं अभिमानानं त्या ठिकाणी तुमच्या अंगावरती गुलाल टाकला पाहिजे. हे सगळे जर तुमचे स्वप्न असतील तर तुम्ही अभ्यास करणार. पण तुम्ही नुसतं चालू आहे म्हणून चालू आहे, या अशा भरोश्यावर बसू नका, अशा गोष्टी करू नका. मेहनत घ्या, चांगल्या प्रकारे तयारी करा. काही अडचण असली तर कमेंटमध्ये तुम्ही विचारा. अग्निवीर भरतीबद्दल कोणतीही तुमची अडचण असली तर कमेंटमध्ये नक्की विचारा. प्रत्येकाच्या कमेंटला आपण रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. फक्त तयारी चांगल्या प्रकारे तुम्ही चालू ठेवायची आहे. ठीक आहे, थांबूया आता आपण. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून महत्वाची माहिती त्यांच्यापर्यंत सुद्धा जाणार आहे. आणि त्याचबरोबर लाईक करा आणि महत्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. ठीक आहे, चला थांबूया आता. जय हिंद सगळ्यांना.